प्रयत्नांच्या जोरावरती सगळ्या गोष्टी पुन्हा मिळतील, पण प्रयत्न केले आणि गेलेली आईच पुन्हा वापस माघारी आणली. झाले का असं कधी? नंतर आरती आणि महाप्रसादाचं आयोजन परिवारानं केलेलं आहे. कोणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय घरी जायचं नाही. आरतीचाही सगळ्यांनी लाभ घ्या, महाप्रसादाचा लाभ घ्या. फुलं टाका, फक्त फुलं पायदळी तुडव. संचिता वाचनी करावे ते मनी समाधान म्हणून मनी म्हणू नये खेदू म्हणावा गोविंदो वेळोवेळा. गोविंदो वेळोवेळा सतत देवाचं नामस्मरण करणं हे सगळ्यात सोपं औषध सांगितलं. आता बाकी संसारातलं किती आम्ही गोकत बसलो तर त्याचा अजिबात फायदा होणार नाही. नाम चांगले चांगले माझे कंठी कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. या नामस्मरणाच्या जोरावरती बऱ्याच जणांचा उद्धार झाला. म्हणून तुमच्या दुःखाचा विसर पडणार नाही का? होणार. फक्त किती गोकत बसला संसारातलं तर तिथं दुःखच भरलेलं आहे. दुःख बऱ्याच जणांचे अभंगन ओव्यान प्रमाणन सगळं पाठ झाला. आता माझा फेटा काढून जरी घातला इथं बसलेले एखाद्याला तरी ते 2 तास कीर्तन करेल एवढे अभंग तुमचे पाठ झाले. आता माहीत आहे आम्हाला त्याच्यात दुःख आहे, पण आम्ही माघारी येतो का? बोला, नाही येत. संसारात निवृत्त व्हायला आमचं मन झजावत नाही. त्याला कारण 2 आहेत. संसारात बोराटीचा काटा असतो बरं का? बोराट्या बोराटीच्या काट्याला काटे 2 असतात. एक दुःखाचा काटा असतो, दुसरा मोहाचा काटा असतो. हे लक्षात घ्या बरं का, त्याचा अर्थ गोड आहे. त्याला मी ज्ञानोबरायांचं प्रमाण सांगणार आहे. ओवी दुःख नावाचा काटा 1 आणि मोह नावाचा काटा 2. दुःखाचा काटा असा टोचतो आणि मोहाचा काटा असा ओढून धरतो. म्हणजे संसारात गेलं की मग बायका पोरं टाकून बोलणार, जेवायला बसला की पोरांसमोर बायको अपमान करणार. बा सायकल घ्यायची बाबा सायकल, मग ते बायको म्हणणार घेईल सायकल बाप तुझा. 17 वर्ष झालं संसार करते मी, मला त्याच्यानं साडी घेणं झालं नाही, तुला सायकल घेईल. एवढा इमानदार आहे का बाप तुझा? दुःख होतो पोरांनी एकटा अपमान केला की. असं दुःख झालं की मग ते जेवत्या ताटावरती हात धुतं, निघून जातं आणि मग ते जातं जोडीदाराजवळ गप्पा मारतं. त्याला जरा राग शांत झाल्यावर म्हणतं दुधाचं नुकसान करता का? हिच्या नादाला लागून जमत असतं का? जावं लागलं, आता धाराचा टाइम झाला, येऊ का पाटील? आणि मग ते पाटील म्हणतात बसा हो, संसार सगळ्यालाच आहे, बसा. संसार सगळ्यालाच आहे ना, तुम्हाला बी संसार आम्हाला बी, बसा. ओढून धरतो. मोहाचा काटा असा ओढून धरतो आणि दुःखाचा काटा टोचतो. पण तो टोचणारा काटा नुसता टोचत नाही, त्यात मोह नावाच्या सर्पाचा दंश करतो. बोराटीचा काटा टोचल्यावर थोडं दुखतं ना, तसं ते दुःखाचा काटा नुसता टोचत नाही, आपल्याला मोह नावाच्या सर्पाचा दंश करतो. आणि हा दंश झाला की माणसाला परमार्थ कडू लागतो. कडू ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तू गोडू जीवाशी झाला. जुन्या काळात साप चावला की माणसं म्हणायची कडुलिंबाचा पाला खा. जुन्या माणसाला आठवत असेल, दवाखाने नव्हते ना काही नव्हते. साप चावला की ती कडुलिंबाचा पाला खायला दे. कसा लागतंय रामभाऊ? आणि मग रामभाऊ म्हणायचा गोड आहे, गोड आहे, 1 नंबर टेस्टी आहे, गोड आहे, गोड. गोड म्हटला की मग चोपदार माणसं म्हणायचे हा ह्याला 100% साप चावला. आणि मग ते महाराजाच्या पुढचा गुळ उचलायचे, त्याला द्यायचे खा गुळ. आता कसा लागतो? आता जरा आंबट लागतो. 100% त्याला साप चावला. जसं ज्ञानोबराय म्हटले, मोह नावाच्या सर्पाचा दंश झाला की माणसं म्हणतात काय त्या भजनाच खरं आले, त्यांचा धंदाच आहे. ते काय आज इथं झाले की उद्या बेदलात होईल, बेदलात झाले की परवा तिकडे होईल, असं ते चालूच राहणार आहे. त्यांच्या लयनाजी लागायचं, मला जायचं बाबा, गुराचा टाइम झाला. आता मोह नावाचा सर्प चावला आणि त्याचा दंश झाला. म्हणून बघा कीर्तनात बसल्या बसल्या माणसाला झोपा लागतात. बरीच माणसं जांभळ्या देतात. आमचे बाबा म्हणतात ताप असल्यावरती भोजन गोड लागत नाही आणि अंगात पाप असल्यावर भोजन गोड लागत नाही. विठ्ठल अंगात ताप असल्यावर डॉक्टर काय म्हणतात तुम्हाला भोजन टेस्टी लागणार नाही, गोड लागणार नाही, हा चव कळणार नाही. तसं पाप शरीरात असलं की ते भजन करू देत नाही. पाप मग ते उठून जातं, पाप चपल्या घालून सगळ्याच्या आधी बाहेर निघतं. पाप पहिल्या पंक्तीला जेवतं, लोकांच्या चपल्या घालतं, निघा पाप आहे म्हणायचं. पाप अंगात पाप असल्यानंतर
आम्हाला परमार्थ शक्य नाही. तसं जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, हे पाप बाहेर काढायचं आणि पुण्य आत घ्यायचं. मग याला करायचं काय म्हणले, एक सांगतो नाव, त्याचं नाव आहे राम. मनावा गोविंदो वेळवा, याच्यासाठी सांगतोय. राम नामात एवढी ताकद आहे. अयोध्येला प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला, पण नुसता अयोध्येत रामलल्ला बसले नाहीत, प्रत्येकाच्या हृदयात रामप्रभू बसले. आणि त्या राम शब्दात एवढी ताकद आहे संतोष सर. राम म्हटलं की तोंड उघडतं, आणि म म्हटलं की असं बंद होतं. राम म्हटलं की उघडतं, आणि म म्हटल्यावर बंद होतं. उघडलं की आतलं पाप बाहेर जातं, आणि पुन्हा बंद केलं की पुन्हा पुण्य प्रवृत्त मिळतं. किती सोपा पंत्र आहे बघा. राम राम. जुनी माणसं म्हणायचे राम राम पाटील पाटील, राम राम. असं कधी ऐकलंय का? राम राम पाटील असं सोडलं, आणि मग माणसं म्हणते पाटील कृष्ण कृष्ण, ओ पाटील हरे हरी, असं म्हणले का कोणी? राम रामच का? किती फेरा किती फेरा, पण शेवटी राम तत्व शिल्लक राहत. आता इथं मंडपात जेवढी माणसं बसलेली संतोष सर, या सगळ्याची नावं तपासा. सगळ्या नावातनं शिल्लक रामच राहतो. उदाहरण बघायचं का तुम्हाला 2 मिनिटात? आता दादांच्या तर नावातच तुकाराम आहे. आता त्यांचं नावच तुकाराम आहे, त्याच्यामुळे काय, आता चोपदारांचं नाव काय? चोपदार तुमचं रोहिदास. वा वा वा, संत रोहिदास महाराज. रोहिदास नाव 4 अक्षरे. आता या 4ची गंमत असे, 4ला पुन्हा गुणाकार करायचं तर मग येतं ना, गुणाकार वजाबाकी बेरीज वगैरे ते सगळं येतं ना. नीट आता तपासा. 4च्या डबल करायचं होतं 8 येतं ना, पुन्हा 8ला 4 न गुणायचं. 8 चोक 32 ना, 32 ना. शाळा नाही का शिकला तुम्ही? 8 चोक 32 होत असतं, आणि पुन्हा त्यात 2 मिसळायचं असतं. राम नावाचा शब्द किती गोड आहे बघा. तर 34, पुन्हा त्याला भाग करायचा असतो अर्धा. किती शिल्लक राहतं? 17 दुने 34 राहत असतात. दादांची शाळा भाग झाली. 17 दुने 34 राहत असतं. आता 17 दुने 34 राहिलं की त्याला 5 न भागायचं असतं. किती होतं? अस्त्रिक 15. आता 17 वजा 15 करायचं असतं. राहतं किती बोला? 2च ना. अशी सगळी नावं जरी तुम्ही मंडपातली घेऊन बघितली, आणि आपलं कीर्तन जरी झालं फुलं टाकून, तरी शिल्लक 2च राहतं. त्या 2 राहिलेल्याचा अर्थ दुसरा तिसरा काही नसून एक रा आणि दुसरं म. विठ्ठल गोविंदो भावाची घरात एकी आहे, त्या घराला समाजात वजन आहे. पण भाऊ विभक्त राहिले की समाजातलं वजनच कमी झालं. ज्या घरातनं 2 जावाचा आणि 2 भावाचा हसण्याचा आवाज येतो, ते घर श्रीमंताचं आहे. गाडी म्हणजे श्रीमंती नसते, बंगला म्हणजे श्रीमंती नसते, हातात घातलेलं गळ्यात घातलेलं सोनं म्हणजे श्रीमंती नसते. मग 2 भाऊ हसताना दिसले आणि 2 जावा हसताना दिसल्या की ओळखायचं घर श्रीमंताचं आहे. नाहीतर ते झाडूचं काम असतं, साफ करण्याचं, कचरा साफ करण्याचं काम. पण मूठ बांधलेले तोपर्यंत झाडू कचरा साफ करतो. एकदा का मूठ सुटली की झाडूचाच कचरा होतो. संस्कार करण्याचं काम ह्या जुन्या माणसांचं होतं. नाहीतर साधं पोरगा शाळेत घालू दे इंग्लिश मिडियमला, 30,000 रुपये फी घेतात. नर्सरी, LKG, UKG, प्ले ग्रुप, लहान पुराकडनं जर शाळा शिकवायला इंग्लिश मिडियम वाले 30,000 रुपये फी घेत असतील, तरी म्हातारी माणसं आपल्याला किती संस्कार फुकट देऊन गेली, आणि मोबदल्यात रुपया मागितला नाही हो. एवढे मोफत संस्कार करणारी माणसं घरात आपल्या चालत्या बोलते होती, पण त्यांची किंमत नाही कळली आपल्याला. घर शोभून दिसण्याचं काम या वयस्कर माणसांचं आहे. भला मोठा बंगला बांधा, पण बंगल्याच्या वाट्यावरती बसायला आणि पोर्च मध्ये बसायला म्हातारी नसेल तर ते बंगला ओसाड दिसतो. ते निघून जाणारच आहेत एक ना एक दिवस. ते काही सांगायची गरज नाही. त्यांच्या पाठीमागे आपलाही नंबर आहे. पण ते 2 गोष्टी फक्त घरातल्यानी जपायच्या. वय झालेली माणसं असली ना, त्यांना 2च गोष्टी द्यायच्या. प्रेमाचे 2 शब्द आणि पोटाला 2 घास. याच्या पलीकडे काही लागत नाही. हा वाटलं तुम्हाला तर एखादी जत्रा जवळ आल्यावर 100 रुपयाची नोट काढून म्हातारीकडे द्या. ते संतोष सर 100 रुपयाची नोट घेते, म्हातारी नाक्या बोराटवाडीला सांगते, ऐकलं का, आमचा बाळ्या लाख रुपये पगार घेतो, पण ठेवायला माझ्याकडे देतो. काही समाधान आहे हो त्यांचं. 100-200 रुपयाची नोट घेते म्हातारी, सगळ्या शेजापाजारने म्हातारीला सांगते, पाहिलं का, बाळ्या माझा लाख रुपये पगार घेतो, लाल दिव्याच्या गाडीत फिरतो, पण बघितलं का, ठेवायला माझ्याकडे देतो. समाधानी येऊ. जुनी माणसं समाधानी होती, त्याच्यामुळे त्यांना आजार नव्हता,
ब्लड नव्हतं, ब्लड शुगर नव्हती, अटॅक नव्हता, काही नव्हतं. आता डिप्रेशन वाढल्यापासून संतोष सर माणसाला अटॅकचं प्रमाण वाढलं, बीपीचं प्रमाण वाढलं. आणि सगळे धोके कशामुळे झाले तर खिशातल्या मोबाईलमुळं. सगळ्यात मोठा धोका काका इथून आहे. झाले माझं कीर्तन पण एवढा संकल्पच करून जा. जुन्या माणसांकडे विश्वास नावाच्या शब्दात एवढी ताकद होती. जी माणसं आता बोलायची तशीच पुढे बोलायची. त्याच्यामुळे वाडीला दरवर्षीच पूर यायचा, पाऊस भरपूर पडायचा, दरवर्षी पूर यायचा. आता येतो का पूर? आता काही राहिलं नाही, पाऊस राहिला नाही, निसर्ग बदलला. निसर्ग बदलला नाही, माणसाची प्रवृत्ती बदलली. विठ्ठल कॉम्पिटिशनच्या नादात माणसं एवढी डिप्रेशन मध्ये गेली की आता ज्याला त्याला असं तुरस लागली, तुरस. कीर्तन करायच्यात कॉम्पिटिशन, वाजवणाऱ्याच्यात कॉम्पिटिशन, गाणाऱ्याच्यात कॉम्पिटिशन, एवढं कॉम्पिटिशनच्या नादात माणसं डिप्रेशन मध्येच निघून गेली. पण मी नेहमी सांगत असतो, बाजारात किती शेंगदाणे आले तरी बदामाची किंमत काही कमी होत असते का सांगा? बदामानं असं त्याच्यात थाटात राहायचं असतं, असं आरामात जगायचं असतं. त्याच्यामुळे डिप्रेशन मध्ये जायचं नाही. आणि आम्हाला डिप्रेशन मध्ये घालवणारा फक्त खिशातला मोबाईल आहे. जुन्या माणसाकडे मोबाईल नव्हता, त्या आजीकडे का मोबाईल होता का? तुमच्या इथं बसलेल्या मातामोल्या जुन्या काळातल्या मोबाईल नाही, काही नाही. असे एकत्र वाट्यावर बसायची माणसं. आता उन्हाळ्याचा सीझन आहे बघा, आमरस करायचे, चपाती करायचे, वाट्यावरती बसायचे म्हातारी अशी गोल राऊंड करायची. मग ते सगळं घरदार जेवायचं. आता आंबा तोच आहे, जेवणही तेच आहे, खाणारी माणसं, फक्त आता ती जेवणाची पद्धत बदलली. कोण ते डायनिंग टेबलवरती जेवतं, कोण आपापल्या रूम मध्ये जेवतं. मग विचार विनिमय नाही राहिले, काही नाही राहिलं. सगळ्या गोष्टी निघून गेल्या. आणि हे सगळं घडलं कशामुळं? तर खिशातल्या मोबाईलमुळं, बरं का पोरांनो. त्याच्यामुळं तुमचा दिवस चांगले बाबूराव, दिवस चांगले. त्याच्यामुळं खिशात मोबाईल आहे तर मोबाईल डिप्रेशन मध्ये माणसं घालवतो. काय करतो मोबाईल? मोबाईलचा स्टेटस भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज झालेला आहे. महाराजांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. सत्कार होतोय. महाराजांना विनंती, आपण सत्कार स्वीकारावा. आपण सर्वजण सपकाळ परिवाराच्या विनंतीस मान देऊन या त्यांच्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहिलात, त्याबद्दल उपस्थित सर्वांचा, सर्व मित्रपरिवार, सर्व पाहुणे काल माझं कीर्तन झालं. तरुण वयातली एक माता मौली निघून गेली.